सर्वप्रथम तुम्ही जर पावसाळा लवर्स वगैरे असाल तर स्किप करा, चालूच तुमचं स्क्रोलिंग. कारण मी इथं पावसाळा हेटर संघटना गोळा करतोय. आता तुम्ही तुम्हाला तेच म्हणाल की भाई पावसाळा नसेल तर मग पाणी कुठून येणार, शेतीला पाणी कसं लागणार, आपल्याला गाण व्हायला पाणी कसं काय मिळणार. हे ते भाई माझं तेच म्हणणं आहे देवाला की भावा देवा, तू जर एवढा हुशार आहेस, तू जर आहेस तर ही इंजिनिअरिंग का नाही जमली की भाई जिथे गरजेचं आहे पाणी तिथेच पोहोचव. तुम्हाला सांगतो त्या पावसामुळे ना भाई, पावसाळ्यामुळे कपडे वाळत नाही. हे बघा व्हिडिओ करताना पण हे बनियनवर बसावं लागतं मला. तर देवाला माझा एक प्रस्ताव आहे की प्लीज आणि प्लीज इंजिनिअरिंगचा वापर करून ढगातून एक पाईपलाईन नीट जिथं गरजेचं आहे ना तिथे पाणी पोहोचवण्यासाठी वापरावी. जेणेकरून काय होईल की जे ऑफिसला जाणारे असतात, माझ्यासारखे असतात, ज्यांना खरंच टवाळके करायला का ना बाहेर जायचं असतं, त्यांना जाता येईल. नाही तर घरात बसावं लागतं भाई. घरात एक तर ऑफिसवाले वर्क फ्रॉम होम वगैरे देत नाही. त्यांना वाटतं की आपले एम्प्लॉई नाटकं करतायत. भाई ढगत दिसतात नाही का तुम्हाला? नाहीतर मग माझ्याकडे एक सोल्युशन आहे की पावसाळ्याने त्याचं वेळापत्रक बदलावं. त्याचं वेळापत्रक असं व्हावं की एक साधारण आपली जी जनरल शिफ्ट असते 9 ते 6 या दरम्यान पावसाने पडावं. कारण आम्ही ऑफिसला जाणारी जी लोक आहेत, कॉर्पोरेटला जाणारी जी लोक आहेत, त्यांना पावसाला सामोरं जावं लागणार नाही. एवढंच माझं म्हणणं आहे. कृपया देवा जर तू कुठं असशील बरं का तर नक्की ऐक. बाकी काय, आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. श्रीराम कृष्ण हरी.